नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्याला शॉर्ट बाहीमध्ये फुगाबाई शिवायची आहेत. हे बघा, इथून मी 1 इंच घेतलेला आहे आणि वरती जे आडवं घेतलेलं आहे ते 2.5 इंच घेतलेलं आहे आणि असा व्ही शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर आणि आपलं जे नेट आहे आपण तिथं डिझाईन म्हणजे पप पप जो घ्यायचा आहे आपल्याला, जी फुगाबाई घ्यायची आहे तिथं मी नेट वापरणार आहे. आणि हे बघा, ही जी खोल बाजू आहे मग आपल्याला समजणार नाही, दोन्ही बाजू सारख्या होऊ नये म्हणून अशा पद्धतीने मी छोटासा एक कट लावून घेणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीने मी कट लावून घेतलेला आहे. आणि आता जे आहे आपण तर ह्या पद्धतीने मी व्ही शेप देऊन ते कट करून घेतलेला आहे. आणि आता आपण जी आपली बाही आहे ती सुद्धा आपल्याला ब्लाऊज पीसावर आपल्याला कटिंग करून म्हणजे कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्या आधी मी जे नेट आहे ते कट करून घेतलेलं आहे. तर आता आपण टिचिंगला सुरुवात करू. आपल्याला जे बाही टिच करायची आहे त्याच्याला सुरुवात करू. हे बघा, ह्या पद्धतीने मी बाही कटिंग करून घेतलेली आहे. दोन्ही बाजू उलटपालट ठेवून आणि सरळ जे आहे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. जिथं आपण व्ही शेप जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीला सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने जे आपला व्ही शेप आहे त्याला हे बघा ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची. आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण अशा पद्धतीने कटिंग करून टाकणार आहोत. आणि छोटे छोटे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आकार द्या नका देऊ, पण आकार दिल्यानंतर त्याला कट मात्र द्यायचं विसरायचं नाही. आकार दिला तर कट द्यावाच लागतो. तेव्हा तुम्ही बाही डिझाईन करा किंवा गळ्याची डिझाईन करा तर त्याला तोच आकार कट दिल्यानंतर येणार आहे. आता आपण जे आपलं बाही आहे ती आता आपल्याला उलटी करून घ्यायची आहे. आपली बाही आपण उलटी करून घेऊन आणि कडेकडेने जे आहे आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत. खूप सोपी आणि खूप साधी पद्धत आहे. ह्या पद्धतीने तुम्ही टीच करून बघा, ही तुमची सुद्धा बाही खूप छान आणि व्यवस्थित येणार आहे. एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी कट करून टाकला. आता आपल्याला काय करायचं आहे, नेट घ्यायचं आहे. तर नेट आहे आपण प्लेन नेट घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीचं आपल्याला ते त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आणि मध्य सेंटर काढून घ्यायचा. आणि मग आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायच्या आहे. बघा, ह्या पद्धतीने जे आहेत आपण उलटपालट म्हणजे आधी ह्या साईडने प्लेट द्यायच्या आहे आणि जिथं आपण टक्स पॉईंट दिलेला आहे तिथून आपल्या ज्या प्लेट आहेत ते आपल्याला प्लेटचे जे तोंड आहे आपल्याला त्या साईडने घ्यायचं आहे. तर उलटपालट प्लेट्स द्यायच्या आहेत आपल्याला. प्लेट्स ज्यावेळेस आपण देणार आहे त्यावेळेस खूप काळजीपूर्वक आणि व्यवस्थित द्यायच्या आहेत. अजिबात अशा थोड्या पण अशा गोळ्या वगैरे झाल्या नाही पाहिजे. जर अशा गोळ्या जर झाल्या तर जी फिनिशिंग आहे ती ज्या प्लेट्सला ती व्यवस्थित येणार नाही. त्याच्यामुळं प्लेट्स देताना एकदम असं व्यवस्थित आणि फिनिशिंग येईल अशा पद्धतीनेच आपण प्लेट्स देऊन घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने जे आपले प्लेट्स झालेले आहे ते बघा, अशा पद्धतीने प्लेट्स ज्या आहे आपल्या सारख्या करून घ्यायच्या. हे बघा, ही अशी दुमडून घ्यायची. परत तिकडूनची जी आहे प्लेट्स ती सुद्धा आपल्याला त्या प्लेट्सवर आहे टाकून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने परत आपल्याला इकडची जी प्लेट्स आहे ती टाकून घ्यायची आहे. दुसरी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे. एक प्लेट इकडून आणि एक प्लेट तिकडून अशा पद्धतीने ह्या प्लेट्स टाकायच्या आहेत. त्यावेळेस जी प्लेट्सची जी आपली फिनिशिंग आहे ती एकदम छान आणि व्यवस्थित येणार आहे. हे बघा, आता आपले जे प्लेट्स आहेत त्या टाकून झालेल्या आहेत. संपूर्ण प्लेट्स ज्या होत्या त्या मी पूर्ण टाकून घेतलेल्या आहेत.
आणि आपल्याला तिथं एक टीप मारून घ्यायची आहे. आपण जी सरळ टीप मारून घेतलेली आहे झालेला आहे. आता आपला जो पफ आहे तो आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या देऊन झालेल्या आहेत. आता आपली जी बाही आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि आपण जो बाहीचा जो व्ही शेपचा जो आकार कट केलेला होता तो आकार मात्र जीव लावून ठेवायचा आहे. तो आकार आपल्याला ज्यावेळेस आपण ही जी प्लेट्स जे आपण अटॅच करणार आहोत तर एकदम परफेक्ट येईल अशा पद्धतीने अशी बघा रेष मारून घ्यायची खडूनी आणि तिथं आपल्याला एक टिप सरळ मारून घ्यायची आहे. म्हणजे जे आपल्या प्लेट्स आहेत आपण ज्यावेळेस कट करणार आहे ते आपल्या प्लेट्स आहेत त्या निसटल्या नाही पाहिजे. हे बघा अशी जी आहे मी एक टिप मारून घेणार आहे. आणि मग आपण अशा पद्धतीने जो आपला ब्लाऊज आहे तो आपण ठेवून घ्यायचा आणि बरोबर जिथं मध्य सेंटर आहे त्या मध्य सेंटरवर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण ज्या प्लेट्स आपण जे प्लेट्स घेतलेला आहे तो फुगा म्हणजे जो आपण पफ जो तयार केलेला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. तर आपण जे आहे जे पप आहे आपण जे प्लेट्स तयार करून घेतलेले आहेत ते आपण अटॅच करून घेतल्यात आणि जो एक्स्ट्रा नेट उरलेला आहे आपलं ते आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि खालतून सुद्धा आपल्याला जे नेट आहे ते आपलं ह्या पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे आपण. हे बघा तर पाहू शकता तुम्ही जो आपण जी आता बाही शिवलेली आहे तिला आज आपण लेस जरी नाही टाकली तरी फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित आणि खूप छान दिसतं. हे बघा किती भारी आपला जो पफ आहे तो असा फुलून दिसतो आणि उमलूनही दिसतो. पण हे बघा अशा पद्धतीने आपल्या जो बाही आहे ती आपल्या ब्लाऊजला ज्यावेळेस आपण फिटिंग करणार आहे तर ह्या पद्धतीने दिसणार आहे. तर कस्टमरने सांगितलेलं आहे त्यांना बाहीला आहे ना लेस टाकायची आहे. तर मग आता आपण काय करणार आहोत जिथं आपण व्ही शेप दिलेला आहे तर तिथं आपल्याला लेस टाकून घ्यायची आहे. तर लेससुद्धा आपल्याला कोणती टाकायची कशी टाकायची ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. पाहू शकता तुम्ही. पण त्याच्या आधी हे बघा पफ जो आहे तो खूप छान आलेला आहे आणि फिनिशिंगही खूप छान आलेली आहे. लेस जरी नाही टाकली तरी दिसायला एकदम आणि ॲक्टिव्ह आणि व्यवस्थित दिसतंय. पण शिवरात्र म्हणजे उद्या शिवरात्र आहे आणि शिवरात्रीचे ब्लाऊज आहेत हे आणि व्हाईट साडी आहे. व्हाईट साडीवर ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे. तर आपल्या दोन्ही ज्या बाया आहेत त्या आपल्या टिच करून झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि त्यांना द्यायचे आहेत आपल्याला अर्जंट ब्लाऊज आहे हा. तर आता आपण काय करणार आहोत ह्याच्यावरती लेसनी वर्क करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला लेस टाकून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने ही जी लेस आहे आपण ही लेस टाकून घेणार आहोत. लेस टाकल्यानंतर तर अजूनच ॲक्टिव्ह आणि व्यवस्थित दिसणार आहे. एकदम त्याला एकदम म्हणजे अजून जीव आल्यासारखं होणार आहे. तर तुम्हाला माझा आजचा जो व्हिडिओ आहे बाहीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या म्हणजे तुम्हाला ही
तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कुठं न स्किप करता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत जा. आणि तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे कसा वाटला. आणि तुम्ही मला ब्लाऊज म्हणजे तुम्हाला ब्लाऊजविषयी जे बी विचारायचं असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता आपली जी बाही आहे ती परफेक्ट झालेली आहे. आता दुसऱ्या साईडनी पण आपण लगेचच लेस अटॅच करून घेणार आहोत. म्हणजे आपले शिवरात्रीचा ब्लाऊज जे आहेत ते आपले ब्लाऊज आहेत ते झालेले आहेत. आणि मला अजून 2 ब्लाऊज शिवायचे आहेत. पण मी ब्लाऊज शिवताच ह्याचा बाहीचा जो आहे व्हिडिओ तयार करून घेतलेला होता. हे बघा किती छान आणि किती म्हणजे एकदम ॲक्टिव्ह आणि दिसायला सुद्धा खूप सोबर दिसणार आहे. ज्यावेळेस आपण संपूर्ण ब्लाऊज स्टिच करणार आहे तो सुद्धा एकदम व्यवस्थित आणि छान दिसणार आहे. तर मी ह्या ब्लाऊजचा जो आहे संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. पण मी त्याआधी जी बाही टिच केलेली आहे तर मी बाहीचा व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.